अशा ठिकाणी आहोत की ज्याला ऐतिहासिक प्रचंड मोठं महत्त्व आहे. तो आहे नाणेघाटाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे ही जी लेणी, ही ऐहिक लेणी. ऐहिक लेणी म्हणजे काय की कुठल्याही जातीशी, धर्माशी, पंथाशी, संप्रदायाशी निगडीत नाही. ही कधी बनवलेली? साधारणपणे इसवी सनापूर्वी ही लेणी बनवली. ही कशासाठी बनवली असावी? तर त्या काळात मराठी समजू शकतो. त्या काळामध्ये जो व्यापार होत होता तो म्हणजे समुद्री मार्गे जो माल यायचा, कल्याण, सोपारा ही बंदरं होती तेव्हा. बडोच म्हणजे गुजरातचं, अशी बंदरं होती. म्हणजे ग्रीक साम्राज्य म्हणजे रोमन साम्राज्य ज्यावेळेस असं एकदम ऐश्वर्य संपन्न आणि जगातलं एक समृद्ध साम्राज्य होतं. भारताचा व्यापार त्या देशांशी होत होता. मग तो समुद्री मार्गे माल तिथे यायचा, तिथं उतरवला जायचा, मग उतरून बैलगाड्यांमध्ये तो आणला जायचा आणि आणला गेल्यानंतर हा जो नाणेघाट आहे त्याच्या पायथ्याशी तिथपर्यंत यायचा. तिथून मग खेचरांवरती किंवा बैलांवर टाकला जायचा आणि मग हा घाट चढून वरती आणला जात होता. तुम्ही जो वरती रांजण बघितलाय तो पाहिला वरती, तर तो रांजण हा जकात किंवा टोल म्हणू शकतो आपण. अशा पद्धतीत वापरला गेला असावा असं एक म्हटलं जातं. साधारणपणे व्यापारी मार्गावरती एक महत्त्वाचं ठिकाण म्हणून ही लेणी खोदली गेली आहे. मग लेणीचा उपयोग काय की साधारणपणे जे वाटचालू असते त्यांच्या विश्रांतीसाठी, मुक्कामासाठी असा होत असावा. आता ह्या लेणीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता पाहू शकता हा शिलालेख आहे, बरोबर. हा शिलालेख तिथून सुरू होत होता, पण आता काळाच्या ओघामध्ये तो खालचा भाग त्याचा पडलेला दिसतोय, बरोबर. परंतु 2-2,500 वर्षांपासून तो आजही त्याचं अस्तित्व दाखवतोय. तर हा आहे ब्राह्मी लिपी, पाली भाषेमध्ये. ह्या शिलालेखाचं महत्त्व असं आहे की हा शिलालेख भारतातला सातवाहन साम्राज्याचा सगळ्यात मोठा शिलालेख आहे. त्यामुळे सातवाहन साम्राज्य हे असं की जसं महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ह्या तिन्ही राज्यांमध्ये त्यांची सत्ता होती. आणि आपल्याला मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य आपण इतिहासामध्ये शिकलो, बरोबर. ते प्रचंड देशभर पसरलेलं. म्हणजे आजचा देश म्हणजे तो अगदी पाकिस्तान, अफगाणिस्तान इथपर्यंत त्या काळात होता. नंतर काळाच्या ओघामध्ये एवढं मोठं साम्राज्य सांभाळणं, सम्राट अशोकाच्या नंतर सर्वसाधारणपणे एवढं मोठं साम्राज्य सांभाळणं त्या यांना शक्य झालं नाही. म्हणून त्यांनी काय केलेलं होतं, शक्य झालं नाही म्हणजे त्या काळात सिमुक नावाचा त्यांचा एक सेनापती होता ज्याच्याकडे हा प्रांत होता. सिमुक आणि बाकीचे सगळे जे आहेत, जे वेगवेगळ्या ठिकाणी जे स्वतः ते सगळे देखरेख करत होते, त्यांनी स्वतःला राजा घोषित केलं. म्हणून सिमुक सातवाहन साम्राज्याचा प्रमुख मानला जातो किंवा संस्थापक मानला जातो. त्याने हे सातवाहन साम्राज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर पुढचे वंशज म्हणजे त्याचा मुलगा सातकर्णी होता. आणि सातकर्णी, प्रथम सातकर्णी म्हणतात त्याला. त्याचं लवकर निधन झालं युद्धाच्या किंवा आजाराच्यामुळे, काही ना काही निमित्तानं झालं असेल. पण त्याची पत्नी ही नागनिका नावाची राणी होती. तर ती नागनिका ही खूप कर्तृत्ववान राणी होती. तिच्या कार्यकाळात असं म्हटलं जातं की हे नाणेघाटामध्ये या लेणीची किंवा ह्या मार्गाची व्यवस्थितरित्या निर्मिती झाली आणि तिच्या कार्यकाळात बनवलेला हा शिलालेख आहे. या शिलालेखात काय म्हटलं गेलं आहे की राणी त्या काळातली समाजरचना कशी होती त्याच्याबद्दल लिहिते त्याच्यात. ती कशी होती म्हणजे ती उपवास करणारी राणी होती, दानधर्म करणारी राणी होती. मग त्या काळात राणीने जे दानधर्म केलेले आहेत, जे यज्ञ केलेले आहेत, त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे, या शिलालेखामध्ये आहे. हा इतका महत्त्वपूर्ण आहे की जसं भारताचा इतिहास त्या सातवाहनांच्या साम्राज्याशिवाय पूर्ण होत नाही, तसा सातवाहनांचा इतिहास नाणेघाटशिवाय पूर्ण होत नाही. आता आज आपल्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग याला सगळ्यात पहिले रेफरन्सेस कुठून दिलेले होते, तर ते नाणेघाटातून दिलेले होते साधारणपणे. कारण ही जी आहे पाली भाषा, ब्राह्मी लिपी, कालांतराने तिचं प्राकृत, देवनागरी अशा पद्धतीची वेगवेगळी रूपं बदलत गेली. आणि आपली अनेक अक्षरं जी आहेत ती ह्या लिपीतून आलेली आहेत. ही सगळी जी आहे ही बाराखडी आता वाचता यायला लागली. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये साधारणपणे 1836-37 साली त्याचं वाचन करणं शक्य झालं, कारण त्याचं एक बाराखडी त्या निमित्ताने मिळाली. आणि नंतर कळायला लागलं, नाही तर हे काय लिहिलंय हे समजत नव्हतं ना ऍक्च्युली. तर हे अशा पद्धतीने तिथून तिथपर्यंत आहे. आणि दुसरी गोष्ट त्या भिंतीवर तिथून आहे तर तो तिथपर्यंत. आता याच्यात अजून काय वैशिष्ट्यपूर्ण आहे, राणीने तिच्या म्हणजे राज्यकारभारातल्या गोष्टींबद्दल लिहिले, दानधर्माबद्दल लिहिले. त्याचबरोबर त्या कर्तृत्ववान राणीची ही भारताची पहिली सम्राज्ञी म्हटलं जातं हातीला. दुसरी गोष्ट इथे साधारणपणे इथे पण जे लिहिलंय साधारण तुम्ही पाहू शकता. इथे ना राणीच्या कुटुंबियांमधल्या 7 लोकांचे पुतळे होते. म्हणजे ती अशी राणी आहे की तिचा जो सासरा होता म्हणजे सिमुक सातवाहन, मी तुम्हाला संस्थापक सांगितलं, तर त्याचा पुतळा, पती आणि पत्नी म्हणजे सातकर्णी आणि नागनिका त्यांचे पुतळे, नंतर तिच्या पुढे जाऊन वडिलांचा पुतळा आणि तिच्या 3 मुलांचे पुतळे, असे वेगवेगळे पुतळे या ठिकाणी त्यांनी कोरले गेलेले होते. पण काळाच्या ओघामध्ये ते आता राहिलेले नाहीये पुतळे, फक्त त्यांची नावांवरून समजलं जातं
आता काही ज्याच्यावरती नाणेघाटावरची पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये त्याचे स्केच वगैरे आहेत पुस्तकांमध्ये, तुम्हाला गुगलवरती पण मिळू शकतील. साधारणपणे इथे ते पुतळे होते 7 आणि तो शिलालेख परत पुढे सांगितल्याप्रमाणे तिथे कंटिन्यू होईल. बरं, हा व्यापार इतका मोठ्या प्रमाणात चालत होता की आता आपण निसर्ग सौंदर्य अनुभवायला, रिव्हर्स वॉटरफॉल पाहायला नाणेघाटामध्ये येतो, पण त्या काळामध्ये इथे वाहतूक कोंडी होत होती. इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता. हे लोक काय करत होते, आता टोल किंवा मी याच्याबद्दल म्हटलं की ते त्यांच्याकडनं संरक्षेसाठी म्हणजे जाकात किंवा टोल घेत होते. पण त्या काळातल्या राजांची काय जबाबदारी होती, का व्यापारी असतील, बौद्ध भिक्खू असतील, ह्या लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावरती होती. म्हणून तो त्यांच्याकडनं पैसे घेत होते. साधारणपणे आपण कुठे आता टॅक्स भरताना आपली काही ना काहीतरी कामं व्हावी, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण गव्हर्नमेंटला टॅक्स पे करतो. परंतु तीच राजांची, आता तुम्ही जो जीवधन किल्ला पाहिला किंवा पुढे चावण किल्ला मी काल तुम्हाला दाखवला, पुढे शिवनेरी आहे ते तुम्हाला लक्षात आलं. ही किल्ल्यांची निर्मिती कशासाठी झाली, तर ते वॉच टॉवर सारखे काम करत होते एखाद्या व्यापारी मार्गावरती जाणाऱ्या लोकांसाठी. मग ते जे किल्ले आहेत तिथून लक्ष ठेवणं मार्गावरती जास्त सोपं होतं ना. म्हणून काल मी तुम्हाला दाखवलं महाराष्ट्रातला एक अवघड किल्ला, तो मोर्शीचा भैरवगड, पलीकडे हरिश्चंद्रगड, जो भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जातो, निमगिरी हनुमंतगड किल्ले. हे जे किल्ले आहेत ते किल्ल्यांची निर्मिती त्या दृष्टिकोनातून झाली असावी, वॉच टॉवर म्हणून काय असं. एकूणच हा अतिशय समृद्ध असा व्यापारी मार्ग, त्याचा इतिहास अगदी थोडक्यात सांगितला. आता पुन्हा डिटेल सांगून परत पुढच्या वेळेस कधी ना कधीतरी सांगून टाकेल. पण हे सगळं ऐतिहासिकदृष्ट्याही प्रचंड महत्वाचं आहे, कारण त्याला 2,000 ते 2,500 वर्षांचा समृद्ध इतिहास आहे असं आहे. आणि जुन्नरच्या ह्या सगळ्या प्रांतामध्ये म्हणजे नाणेघाट तर एक आहेच, पण भारतातली सगळ्यात जास्त नंबर वाईज लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. म्हणजे शिवनेरी आहे किल्ला, त्या 60 ते 70 80 लेणी आहेत तिथे. पण लेण्याद्री जो आहे अष्टविनायक त्याच्यामध्ये लेणी आहेत. पलीकडे अंबांबिका म्हणून डोंगर आहे तिथे लेणी आहेत नंबर वाईज. लेणी म्हणजे एक कातळातलं सौंदर्य, खडकातलं सौंदर्य. म्हणजे त्याचं थोडक्यात काय की त्याचं निवासस्थान म्हणून वापर होत होतो. विशेषतः बौद्ध धर्म भारतभरामध्ये मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे सम्राट अशोकाच्या कालखंडात 84,000 स्तूप खोदलेले आहेत. 84,000 हा आकडा काय छोटा नाही येतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात स्तूप खोदलेले आहेत. तर लेणी पण त्या काळात बहुतांशी खोदल्या गेलेल्या होत्या. तर लेणी होतं असं की एक तर ते बौद्ध भिक्खूंसाठी ते एक मेडिटेशनसाठीचं साधन होतं, त्यांच्या निवासासाठीचं साधन होतं. साधारणपणे या ठिकाणी सातवाहनांनी या परिसरामध्ये किंवा आपल्या प्रांतामध्ये साधारणपणे 450 ते 470 वर्ष राज्य केलं साधारण त्यांचा. आणि एक अतिशय समृद्ध असा महाभारत म्हणजे महाराष्ट्राचा कालखंड त्यांच्या कार्यकाळात होता. कारण ते वैदिक धर्माचे होते, म्हणजे वैदिक म्हणजे ब्राह्मणी किंवा हिंदू धर्माचे म्हणता येऊ शकेल, नंतरच्या कालखंडात ओळखलं जायचं. पण त्यांनी सगळ्या म्हणजे जाती धर्मांना, उदाहरणार्थ बौद्ध धर्मासाठी पण त्यांनी नेली खोदण्यासाठी मदत केली किंवा त्यांनाही प्रोत्साहन दिलेलं आहे त्या बाबतीत असं. त्याच्यामुळे त्यांचं एक ऐश्वर्य संपन्न साम्राज्य होतं. त्यांच्या काळात गाथा सप्तशती सारखा मोठा ग्रंथ लिहून झालेला आहे, म्हणजे अनेक गोष्टींचे उल्लेख त्याच्यामध्ये आहेत. त्यावेळीची गावं आणि आताच्या गावांचे उल्लेख वेगवेगळे आहेत, नावं बदलत गेली ना काळाच्या ओघामध्ये. त्याच्यामुळे ह्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये त्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा होता असं. त्याच्यामुळे जुन्नर हा लेण्यांचा तालुका आहे, किल्ल्यांचा तालुका आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे 7 किल्ले आणि 1 भुईकोट एवढ्या मोठ्या संख्येमध्ये किल्ले आहेत. शेजारी हरिश्चंद्रगड आहे. इथल्या घाटवाटा संपन्न आहेत. इथं आता नाणेघाट तुम्ही पाहताय तेवढ्याच प्रमाणात काल आपण दाऱ्या घाटाबद्दल बोललो. पलीकडच्या बाजूला माळशेज घाट आहे, जी एक सुंदर अशी निसर्ग सौंदर्याने संपन्न हे आहे. इथं अष्टविनायक मंदिरांपैकी 2 मंदिरं आहेत, 3 शिव मंदिर. मी तुम्हाला 1100-1200 वर्षापूर्वीचं एक मंदिर बोललो. तर असं आहे की 9व्या शतकामध्ये जेव्हा शिलाहार राजे राज्य करत होते त्या काळामध्ये नद्यांच्या उगमाच्या शेजारी 12 शिव मंदिरं त्यांनी बांधलेली होती. त्र्यंबकेश्वरचं जे मंदिर आहे, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, तिथपासून ते मंदिरांना सुरुवात होती. म्हणजे हरिश्चंद्रगडावरचं पण ते हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे, हे त्याच परंपरेतलं. म्हणजे नद्यांच्या उगमाच्या शेजारी बांधलेली मंदिर आहेत 9व्या शतकामध्ये. तर त्यातली जुन्नरमध्ये 3 मंदिरं आहेत. जुन्नरची शेती संपन्न आहे, म्हणजे पुणे जिल्ह्यातली सगळ्यात उत्कृष्ट शेती जुन्नर तालुक्यात होती. कारण इथे औद्योगिकरण होत नाही, कारण इथे JMRT सारखा प्रोजेक्ट आहे. JMRT म्हणजे सायंटिफिकली आशिया खंडातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बीण जी आहे ती खोडद नावाच्या गावात येते. मग त्यांच्या सिग्नल्सला अडथळा निर्माण होऊ शकत नाही म्हणून इथे औद्योगिकरण होत नाही, म्हणजे इंडस्ट्री होत नाही. आणि ते 5 धरणं आहेत टोटल. 5 धरणांमुळे काय पाण्याची बऱ्यापैकी उपलब्ध आहे, म्हणून इथली शेती संपन्न आहे. म्हणजे द्राक्षांपासून आंब्यांपर्यंत सगळ्या गोष्टी इथं पिकवल्या जातात, निर्यात होतात. त्याच्यामुळे तो पुणे जिल्ह्यातला एक अग्रेसर तालुका आहे. तर पावसाळ्याच्या वेळेस नक्की तुम्ही या हे नाणेघाटाचं सौंदर्य तुम्ही त्यावेळेस पाहिलेलं नक्की 100% तुम्हाला अधिक वेगळा नाणेघाट त्या निमित्तानं पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी खूप पर्यटकांचा ओघ असतो. साधारणपणे 10,000 ते 15,000 लोक शनिवार रविवार जोडून सुट्ट्या असतात त्यावेळेस येऊन भेट देऊन जातात साधारणपणे. तर त्यावेळेस कायम स्वागत. त्यामुळे ऑलवेज वेलकम. जुन्नरला कायम स्वागत. चालेल, धन्यवाद. थँक्यू सो मच.